नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण कोणतंच वाटण न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने डाळ शेवग्याची आमटी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. इथे मी शेवग्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले, पाण्यात ठेवून घ्यायचा मीठ टाकून थोडंसं. त्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ मी इथे भिजत घातली होती 1 तासापूर्वी. इथे फक्त आपण टोमॅटो आपल्याला अख्खा घालण्यापेक्षा त्याची पेस्ट करून घातली की डाळ शेवग्याची जी चव असते ती खूप छान येते लागते आणि जरासा घट्टसरपणा सुद्धा त्याला खूप छान येतो. इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. आलं लसूण आणि हिरवी मिरची घेऊन पाणी न घालताच आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची. पेस्ट करून आपली इथे झालेली कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की जिरी मोहरीचा तडका द्यायचा. जिरी मोहरी तडतडल्याच्या नंतरनं मी एक छोटी वाटी म्हणजे छोटे 2 कांदे जितके बारीक चिरता येईल तितके बारीक चिरून घेतलेले ते आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कढीपत्ता आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे. आता मसाले जे आहे ते आपल्याला अगदी आपल्या घरामध्ये जे असेल तेच आपल्याला यामध्ये घालायचं. पण त्या अगोदर आपल्याला जे आपण कच्चा टोमॅटो मिक्सरला पिसून घेतला होता तो आपल्याला यामध्ये घालून चांगला तेल सुटेपर्यंत असा परतून घ्यायचा. म्हणजे त्यामधला जो आंबटपणा असतो ना तो आंबटपणा परतल्यामुळे कमी होतो. इथे आता मसाला घालताना मी सगळ्यात पहिले आपल्याला हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे, कारण आपण इथे डाळीचा वापर केलेला आहे. त्यानंतरनं लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर आणि यामध्ये जो आपला घरगुती मिक्स मसाला असतो तो मिक्स मसाला आपल्याला यामध्ये 1 चमचा घालून घ्यायचा. प्रत्येकी 1-1 चमचा मी इथे मसाला घालून घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि हे सगळं आपल्याला इथे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. म्हणजे थोडासा तो आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पळीभर पाणी आपल्याला इथे घालून जरासा तो असा घट्टसर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला 1 चमचाभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं. मसाला परततानाच यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण मसाला शिजताना त्यामध्ये मीठ मुरलं जातं आणि झाकण ठेवून अगदीच आपल्याला 2-3 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे परतून घ्यायचा. अगदी 2-3 मिनटामध्ये तो चांगला परतला जातो. तेल सुटलं गेलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकताय. तो चांगला गेल्यामुळे त्याचा कलर जो आहे तो सुद्धा खूप छान असा रेड झालेला आहे. त्यानंतरनं आपल्याला यामध्ये भिजून घेतलेली डाळ जी आहे मुगाची डाळ मी इथे घातलेली आहे. तुम्ही यामध्ये मसूरची किंवा चण्याची तुम्हाला जी आवडेल ती डाळ तुम्ही इथे घालू शकता. फक्त उडदाची डाळ आपल्याला यामध्ये घालायची नाही. त्यानंतरनं शेवगा आपल्याला यामध्ये घालून चांगला हलवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ही आमटी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण मात्र कमी जास्त करून घेऊ शकता. मीठ वगैरे आपण सगळं यामध्ये घातलेलं आहे. फक्त पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला आमटी इथे हलवून घ्यायची आणि त्यानंतरनं झाकण ठेवून अगदीच 10 मिनटामध्ये शेवगा वाफेवरती सुद्धा तो शिजला जातो. तर तुम्ही इथे बघू शकता. अजून थोडंसं पाणी तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही इथे घालू शकता. जास्त घट्टही ठेवायची नाही, कारण डाळ शिजली की त्याला घट्टसरपणा येतो. झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनटं म्हटलं तरी चालेल, कारण बारीक गॅसवरती आपण ही शिजून घेणार आहे. 10-15 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता जो कलर आहे आमटीचा तो एकदम छान आलेला आहे. तरीवरती दिसते आणि शेवग्याचा जो कलर आहे कच्चा तो पूर्ण गेलेला आहे आणि कलर बदलला गेलेला आहे. म्हणजे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तरी चेक करून बघायचं आणि व्यवस्थित अशी घट्टसर कोणतंच वाटण न करता झटपट असे आपली इथे डाळ शेवग्याची आमटी बनवून तयार झालेली. अगदी संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही अगदी झटपट भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पटकन तुम्ही बनवून घेऊ शकता. हेल्दी पण आहे आणि करायला एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा. आवडली असेल तर लाईकसुद्धा करा, शेअरसुद्धा करा आणि कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा.